मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. अपंग व निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली यंदा सुमारे 2,60,000 व्यक्तींना आर्थिक लाभ मिळाला आहे. या योजनेची व्याप्ती शासनाने नुकतीच वाढविली असून आता विधवांना त्यांचे एक मूल 18 वर्षाचे होईपर्यंत अनुदान मिळेल. परिच्छेद. चालू वर्षात झोपडपट्टी सुधार कार्यक्रमाची अंमलबजावणी जोमाने केली जात असून हा कार्यक्रम पुढील वर्षीही चालू ठेवण्यात येईल. चालू वर्षात अंदाजे 4.5 लाख झोपडपट्टीवासियांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. परिच्छेद. 1 जानेवारी 1984 रोजी राज्यात 11 महानगरपालिका व 211 नगरपालिका होत्या. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांत व 205 नगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 1983 सालच्या उन्हाळ्यात राज्यातील नागरी क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देण्यासाठी 3.25 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचे 59 तातडीच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या. परिच्छेद. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा एक भाग म्हणून 200 किंवा त्याहून अधिक लोकवस्ती असणाऱ्या व 1/2 किलोमीटर अंतराच्या परिसरात प्राथमिक शिक्षणाची सोय नसणाऱ्या सर्व महसूल गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता हा निकष लागू होत असलेल्या वस्त्या व वाड्यांमध्ये प्राथमिक शाळा उघडण्याचे शासनाने ठरविले आहे. आतापर्यंत अशा जवळजवळ 1300 वस्त्या व वाड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. 1984-85 मध्ये अशा 130 वस्त्या व वाड्यांमध्ये प्राथमिक शाळा उघडण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यांपैकी 30 आदिवासी भागातील आहेत. परिच्छेद. शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. या वर्षात माध्यमिक शाळांतील शैक्षणिक सवलतींसाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळण्याबाबत उत्पन्नाची कमाल मर्यादा ₹4800 वरून ₹10,000 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शासनाचे अनुदान मिळणाऱ्या माध्यमिक शाळांतील मुलींना 10व्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा पुरोगामी निर्णय या शासनाने कार्यान्वित केला आहे.